Hello dear students, very good morning all of you. We are learning your mathematics chapter. The name of the chapter is statistics. In the previous video lecture, आपण practice set 7.1 सोडवला होता. त्यामध्ये पर्सेंटेज बार डायग्राम आणि सब डिवाइडेड बार डायग्राम आपण पाहिले आहेत. आपण स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर शिकत आहे, पण स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. जेव्हा या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॅटिस्टिक्स ही मॅथमॅटिक्समधली एक सेपरेट ब्रांच आहे. पण स्टॅटिस्टिक्स म्हणजे नक्की काय, तर द नेसेसरी इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड इन द फॉर्म ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ग्रुप which in general is numerical in most cases, and the analysis of this information enables us to the conclusion and study of this type is called as statistics. बघा डेफिनेशन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. आपण इझी वे पाहूया. एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याला जर टोटल पॉप्युलेशन जी लोकसंख्या आहे ती काउंट करायची आहे. टोटल पॉप्युलेशन काउंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येक सिटीमध्ये लोकली असणारं पॉप्युलेशन काउंट करावं लागेल, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज काउंट करावं लागेल, सिटी वाईज काउंट करावं लागेल. सपोज प्रत्येक डिस्ट्रिक्टचं आपण पॉप्युलेशन काउंट केलं तर आपल्याला त्या स्टेटचं पॉप्युलेशन मिळणार आहे. सगळ्या स्टेट्सचं पॉप्युलेशन काउंट केलं तर आपल्याला कंट्रीचं पॉप्युलेशन मिळणार आहे. आणि सगळ्या कंट्रीजचं पॉप्युलेशन काउंट केलं तर आपल्याला ओव्हरऑल पॉप्युलेशनचा नंबर मिळणार आहे. म्हणजे आपण काय करतोय, तर छोट्या छोट्या टर्म्समध्ये इन्फॉर्मेशन गॅदर्ड करतोय. ठीक आहे, इन्फॉर्मेशन स्मॉल टर्म्समध्ये गॅदर्ड करतोय, ती इन्फॉर्मेशन यूज करतोय फॉर ॲनालिसिस, कंबाईन करतोय आणि आपल्याला रिझल्ट्स मिळत आहेत. मग अशा प्रकारचा तो स्टडी असणार आहे. या स्टडीमध्ये जनरली जी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते ती इन्फॉर्मेशन नंबर्समध्ये असणार आहे, न्यूमरिकल्स असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन जी आपण कलेक्ट करतो त्यावरून आपल्याला कन्क्ल्युजन मिळतं. अशा इन्फॉर्मेशनच्या स्टडीला स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. क्लिअर? तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन दिली आहे. ओके, ती डेफिनेशन आपण पाहूया. अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. द नेसेसरी इन्फॉर्मेशन is gathered to form representative group which in general is numerical. The analysis of information enables us to draw conclusions such type of study is called as statistics. Such type of study is called as statistics. मग स्टॅटिस्टिक्स म्हणजे नक्की काय, तर वर्ड स्टॅटिस्टिक्स इज ऑर्गनाइज्ड फ्रॉम ए लॅटिन वर्ड स्टॅटस. ओके, स्टॅटस या लॅटिन वर्डमधून स्टॅटिस्टिक्स हा वर्ड तयार झाला आहे, विच मीन्स द सिच्युएशन ऑफ स्टेट. व्हॉट इज मीन बाय स्टेटस? द
which means the situation of state. Okay, it suggests that in ancient times statistics was used for administrative purposes. ठीक आहे, आता स्टॅटसचा अर्थ काय होतं तर सिच्युएशन. ठीक आहे, करंट सिच्युएशन. मग यावरून असं कन्क्लुजन वाटतं की एन्शियंट टाइम्समध्ये पूर्वीच्या काळामध्ये स्टॅटस किंवा स्टॅटिस्टिक्स कशासाठी यूज केलं जात होतं तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये यूज केलं जात होतं. ओके, सर रोनाल्ड एल्मोर फिशर is known as father of statistics. They can ask you for MCQs. MCQs मध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, who is father of statistics? Sir Ronald Elmore Fisher is known as father of statistics. Okay, Sir Ronald Elmore Fisher was the great mathematician and he is known as father of statistics as he generated the word statistics or whatever the information, whatever the study we do in statistics is generated by Sir Ronald Elmore Fisher. Clear? This is the definition of statistics. Now we will move towards the next point. The next point is data collection. Data collection. डाटा कलेक्शन हा वर्ड तुम्ही जनरली ऐकला असेल, फ्रिक्वेंटली हे शब्द आपण ऐकतो. सो व्हॉट इज मीन बाय डाटा कलेक्शन? डाटा कलेक्शन समजून घेण्यासाठी आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऑन पेज नंबर 112 एक कॉन्व्हर्सेशन दिलं आहे इन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स. ओके, सपोज ते कॉन्व्हर्सेशन असं आहे, सपोज आपल्याला ॲग्रिकल्चरल जे फील्ड असणार आहे आपल्या सिटीमधलं और विलेजमधलं त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे. तर आपण काय करू शकतो, एक तर डोअर टू डोअर आपण जाऊ शकतो, प्रत्येक पर्सनच्या घरी आपण जाऊ शकतो, त्यांच्याकडून पर्सनली आपण ती इन्फॉर्मेशन लिहून घेऊ शकतो की त्यांच्याकडे ॲग्रिकल्चरल लँड किती अवेलेबल आहे. ठीक आहे, म्हणजे काय करू शकतो, जसं आपल्याकडे पॉप्युलेशनसाठी येतात लोकसंख्या मोजण्यासाठी की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, तसं आपण प्रत्येक घरी जाऊन विचारू शकतो की तुमच्याकडे शेती करण्यासाठी असणारी जमीन किती आहे. ठीक आहे, ॲग्रिकल्चरल लँड किती आहे. त्याला काय म्हणणार आपण तर प्रायमरी डाटा. ओके, जो डाटा आपण पर्सनली जाऊन डोअर टू डोअर कलेक्ट केला आहे तो असणार आहे प्रायमरी डाटा. मग सेकंड ऑप्शन, जर आपल्याला पटकन इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण काय करणार तर त्यासाठी वी हॅव टू हॅव द अनादर मेथड. वी विल गो टू तलाठी ऑफिस. ठीक आहे, जर आपण तलाठी ऑफिसमध्ये गेलो तर तिथे देखील आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे, की कोणत्या पर्सनकडे किती जमीन आहे, किती ॲग्रिकल्चरल लँड आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला तलाठी ऑफिसमध्ये देखील मिळणार आहे. मग ही जी इन्फॉर्मेशन झाली ती झाली सेकंडरी डाटा, जी की आपल्याला डिरेक्टली मिळाली आहे. ओके, सो इन सम सिच्युएशन becomes a lack of time, lack of resources, we can't collect information personally. असं खूप वेळा होऊ शकतं की पर्सनली आपण डोअर टू डोअर जाऊन किंवा त्या प्रत्यक्ष पर्सनकडे जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकत नाही. In such cases we have to use the information which is already collected in the form of records, information published in journals, case studies, etc. The data collected from such sources is known as secondary data. ओके, मग सेकंडरी डाटा म्हणजे काय तर प्रत्येक वेळी जसं प्रायमरी डाटा आपल्याला कलेक्ट करणं पॉसिबल नसतं की कधीकधी आपल्याकडे तितकासा पुरेसा वेळ नसतो किंवा तितकेशी आपल्याकडे सामग्री नसते, त्यामुळे आपण तो डाटा प्रायमरी किंवा प्रत्यक्षपणे जाऊन कलेक्ट करू शकत नाही. मग तेव्हा आपण काय करतो की केस स्टडीज असतील, केस लॉज असतील किंवा इन्फॉर्मेशन जर्नल्समध्ये जी पब्लिश झाली असेल, रेकॉर्ड्स असतील, यांमधून आपण ती माहिती कलेक्ट करून यूज करू शकतो. असे जर इन्फॉर्मेशन आपल्याला पुरवतं या डाटाला आपण सेकंडरी डाटा म्हणणार आहे. ओके, क्लिअर. प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा असे डाटाचे दोन टाईप्स पडतात. डाटा कलेक्शनमध्ये दोन टाईप्स आपण पाहणार आहोत. फर्स्ट असणार आहे प्रायमरी डाटा आणि सेकंड असणार आहे सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा म्हणजे काय, आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन हवी आहे तर ती पर्सनली जेव्हा आपण कलेक्ट करणार आहे, पर्सनली जेव्हा आपण रिसर्च करणार आहे तेव्हा ते झालं प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटा म्हणजे काय
तर आयती कुठेतरी इन्फॉर्मेशन असणार आहे. ती इन्फॉर्मेशन जर्नल्स, रेकॉर्ड्स किंवा इन्फॉर्मेशन कुठूनही आपण कलेक्ट करून ती वापरणार आहोत, ते झालं सेकंडरी डाटा. मग प्रायमरी डाटामध्ये काय असेल, इट रिक्वायर्स मोर टाईम. ठीक आहे, प्रायमरी डाटा कलेक्ट करायला काय लागेल, तर इट रिक्वायर्स मोर टाईम आणि इट इज रॅडिली अवेलेबल. ठीक आहे, सेकंडरी काय आपल्याला कुठेही अवेलेबल इझिली होऊ शकते. इट इज रॅडिली अवेलेबल, सो नीड्स लेस टाईम. आय विल जस्ट राईट लेस टाईम. सेकंडरी इन्फॉर्मेशन आपल्याला गेन करण्यासाठी काय लागणार आहे, लेस टाईम लागणार आहे. नेक्स्ट, इट इज अप टू डेट अँड डिटेल इन्फॉर्मेशन. जी आपण पर्सनली कलेक्ट करणार आहे, जिथे आपण पर्सनली रिसर्च करणार आहे, ती इन्फॉर्मेशन काय असणार आहे, टोटली अप टू डेट असणार आहे आणि डिटेल्ड इन्फॉर्मेशन असणार आहे. मला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती मी पर्सनली विचारणार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली ती इन डिटेल अँड अप टू डेट असणार आहे. मग ती इन्फॉर्मेशन काय असेल, अप टू डेट असेल. अप टू डेट अँड काय म्हणूया, इन डिटेल, डिटेल्ड म्हणूया, डिटेल्ड इन्फॉर्मेशन. ओके, अप टू डेट अँड डिटेल्ड इन्फॉर्मेशन असणार आहे प्रायमरी डाटामध्ये. सेकंडरी डाटामध्ये जी इन्फॉर्मेशन असणार आहे इज टेकन ऑलरेडी फ्रॉम कलेक्टेड डाटा. ओके, सो इट इज नॉट नेसेसरी अप टू डेट अँड इट मे लॅक डिटेल्स ऑल्सो. बरोबर आहे. जर तो सर्वे 2 वर्षापूर्वी केलेला असेल तर ती इन्फॉर्मेशन तितकीशी अप टू डेट असेल का, नाही. सो नॉट दॅट up to date and detailed. मग ती इन्फॉर्मेशन तितकीशी अप टू डेट आणि डिटेल्ड नसणार आहे इन सेकंडरी डाटा. मग प्रायमरी डाटामध्ये अजून आपण काय लिहू शकतो, तर इट इज करेक्ट अँड रिलायबल. ओके, इन्फॉर्मेशन इज करेक्ट अँड रिलायबल. इट मे रेस रिलायबल. ओके, ही इन्फॉर्मेशन जी असणार आहे, ही इन्फॉर्मेशन लेस रिलायबल असणार आहे. सी, डाटा कलेक्शन आपल्याला कळालं. जी माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला पर्टिक्युलर थिंग बाबत आपण कलेक्ट करतो त्याला डाटा कलेक्शन असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये 2 टाईप आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी कलेक्शन. प्रायमरीमधले पॉईंट्स, सेकंडरीमधले पॉईंट्स आपण कंपॅरेटिव्हली डिफरन्शिएट टाईप लिहिले आहेत. प्रायमरी डाटा कलेक्ट करण्यासाठी मोर टाईम लागेल, सेकंडरीसाठी लेस टाईम रिक्वायर असेल. प्रायमरीमध्ये जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती अप टू डेट अँड डिटेल असणार आहे, पण सेकंडरी डाटा ही ऑलरेडी कलेक्टेड इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन जर खूप ओल्ड असेल, खूप जुनी असेल तर पॉसिबिलिटी असू शकते की नॉट दॅट अप टू डेट अँड डिटेल्ड. ओके, सो प्रायमरीमध्ये डाटा करेक्ट अँड रिलायबल असणार आहे अँड सेकंडरीमध्ये लेस रिलायबल असणार आहे. दिस इज डाटा कलेक्शन. 2 टाईप्स आपण पाहिले, प्रायमरी अँड सेकंडरी डाटा. राईट डाऊन. ही आहे डेफिनेशन फॉर स्टॅटिस्टिक्स. सर रोनाल्ड एल्मो फिशर इज नोन ॲज फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. देन डाटा कलेक्शन, प्रायमरी अँड सेकंडरी डाटा. हे झाल्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत अँड प्रॅक्टिस सेट 7.2 सॉल्व करणार आहोत. सी, आपण तोंडीही पाहू शकतो. सी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. द सपोज द feedback of customer in restaurant regarding quality of food is a primary data. The height of students recorded actual measurements. Okay, the height of student, आपल्याला प्रत्येक स्टुडंटची हाईट मोजून रेकॉर्ड करावी लागेल. हा सुद्धा प्रायमरी डाटा असणार आहे. द चार्ट मेड फ्रॉम इन्फॉर्मेशन पब्लिश्ड इन न्यूजपेपर. आता न्यूजपेपरमध्ये पब्लिश झालेली इन्फॉर्मेशन आहे ती आपण पुन्हा यूज करून त्याचा चार्ट बनवतोय. म्हणजे काय करतोय, आयती इन्फॉर्मेशन यूज करतोय, म्हणजे तो सेकंडरी टाईपचा डाटा असणार आहे. जिथे आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी कुठेतरी असणारी यूज करतोय तो सेकंडरी डाटा, आणि जी इन्फॉर्मेशन आपण स्वतः मिळवतोय, स्वतः गेन करतोय, ती इन्फॉर्मेशन असणार आहे प्रायमरी डाटा. राईट डाऊन. देन वी विल सॉल्व युअर प्रॅक्टिस सेट 7.2.
सी प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे क्लासिफाय द इन्फॉर्मेशन ॲज प्रायमरी और सेकंडरी डाटा. आपल्याला इन्फॉर्मेशन फक्त प्रायमरी किंवा सेकंडरी डाटा आहे ते लिहायचं आहे. पिक युअर पेन्सिल्स. मी सांगते तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पेन्सिलने लिहून घेतलं तरी चालेल. आपल्याला फक्त लिहायचं आहे की डाटा गिवन डाटा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट्स कलेक्टेड बाय विजिटिंग एव्हरी क्लास इन ए स्कूल. आता जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो आहे प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन तो प्रायमरी डाटा असणार आहे की सेकंडरी डाटा असणार आहे. तर यस इट इज अ प्रायमरी डाटा. सेकंड द इन्फॉर्मेशन ऑफ हाइट्स ऑफ स्टुडंट्स वॉज गॅदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड्स अँड सेंड टू हेड ऑफिस. इट वॉज टू बी सेंड अर्जंटली. अर्जंटली आपल्याला जर आपल्या क्लासमधल्या स्टुडंट्सच्या हाईटचा डाटा हेड ऑफिसला पाठवायचा आहे तर ऑलरेडी जो कलेक्टेड डाटा आहे तो डाटा आपण घेतला आणि हेड ऑफिसला पाठवला. ऑलरेडी कलेक्टेड डाटा आपण इथे यूज करतो आहे. मग हे झालं सेकंडरी डाटा. थर्ड वन आहे इन विलेज नंदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट्स नॉट अटेंडिंग स्कूल. प्रत्येक हाऊसमध्ये जाऊन आपण कोणकोणते स्टुडंट स्कूल अटेंड करत नाही आहे ही इन्फॉर्मेशन मिळवतो आहे. म्हणजे काय करतो आहे आपण प्रत्यक्ष तिथे जातो आहे पर्सनली इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आहे. हा आहे प्रायमरी डाटा. ओके थर्ड इज प्रायमरी डाटा. लास्ट फोर्थ वन फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय विजिटिंग अ फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये स्वतः आपण विजिट करून प्लांटचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आहे हा सुद्धा आहे प्रायमरी डाटा. फर्स्ट थर्ड आणि फोर्थ प्रायमरी डाटा असणार आहे. जे सेकंड एक्झाम्पल आहे ते एकच एक्झाम्पल सेकंडरी डाटाचं आपल्याला दिलं आहे. आज आपण स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय पाहिलं. सर रोनाल्ड ॲल्मोर फिशर इज नोन ॲज फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. डाटा कलेक्शन म्हणजे काय ते पाहिलं. द इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड पर्सनली और वी कॅन यूज द इन्फॉर्मेशन ऑलरेडी कलेक्टेड इज नोन ॲज डाटा कलेक्शन. मग प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन त्यामध्ये असणारे टाईप्स असणार आहेत. त्यावर बेस्ड प्रॅक्टिस सेट 7.2 आपण पाहिला आहे. इन टुडेज होमवर्क यू विल सॉल्व प्रॅक्टिस सेट 7.2. थँक्यू.